जरांगे पाटील पाडणार आहेत कुणाचे आमदार? कोण मुख्यमंत्री आहे? कुणाचं मंत्रिमंडळातलं प्रतिनिधित्व आहे? त्यामुळे पाडावं, खुशाल पाडावं. शुभेच्छा जरांगे पाटलांना. महाराष्ट्रात अशांतता निर्माण केली कुणी? तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण कसं मिळतंय आम्हीही पाहू ते. एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबतची मागणी लावून धरत मनोज जरांगे हट्टाला पेटलेले असताना त्यांना विरोध करत ओबीसी समाजाचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी लक्ष्मण हाके मैदानात होते. आणि आता सध्या आपल्यासोबत लक्ष्मण हाके स्वतः आहेत. हाके साहेब, एकीकडे जरांगे पाटील पुन्हा एकदा दौरा काढतायत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवं अशी आग्रही मागणी त्यांची आहे. त्याच्या विरोधात तुम्ही उपोषण केलं होतं, ते उपोषण निवळलंय, तुमचे दौरे चालू आहेत. नेमकं काय वाटतं या सगळ्या परिस्थितीत? महाराष्ट्रात अशांतता निर्माण केली कुणी? बीडमधली जाळपोळ असो किंवा आमच्या मातेरे गावामध्ये आमच्या रॅलीवरती दगडफेक करणं असो, अशांतता तुम्हीच निर्माण करताय आणि पुन्हा तुम्हीच शांततेसाठी प्रयत्न करताय. हे महाराष्ट्रातल्या जनतेला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता वेळी नाही राहिली. आणि तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण कसं मिळतंय आम्हीही पाहू ते. आम्ही कायदेशीर संविधानात्मक आरक्षण म्हणजे काय या गोष्टी आम्हालाही थोड्याफार कळतात. त्यामुळं बेकायदेशीर मागण्या करायच्या, जी गोष्ट कधीच मिळणार नाही त्या गोष्टीविषयी मागणी करायची आणि महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचं काम जरांगे पाटील करतायत. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. जरांगेंच्या मागण्या असतील किंवा त्यांचे रॅली असतील, ह्या व्यतिरिक्त मराठा आंदोलनाचा जो काही इम्पॅक्ट होता तो लोकसभेच्या निकालावर दिसून आला. तसाच तो आगामी विधानसभेवरही दिसेल असे चर्चा आहेत. कारण मनोज जरांगे पाटलांनी खुलेपणानं सांगितलंय, आम्ही एकतर 288 जागा लढवू, नाहीतर ठरवून पाडू नावं घेऊन. तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट विधानसभेवर पण दिसेल का? आणि तो दिसू नये यासाठी ओबीसी समाजाकडून किंवा तुमच्याकडून काय प्रयत्न केले जातात? याचा परिणाम दिसावा न दिसावा हे सत्तेमधल्या असलेल्या लोकांना आणि विरोधामध्ये असलेल्या पक्षांना याची काळजी आहे. आम्ही आमच्या ओबीसींच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं करत आहोत. आणि जरांगे पाटील पाडणार आहेत कुणाचे आमदार? सरकार पाडणार आहे कुणाचं? तुमचंच ना. त्यामुळे जरांगेंना आमच्या शुभेच्छा आहेत पाडापाडीच्या. सगळे पाडा हे आहेत तेवढे. आणि नवीन विचाराचे, ज्यांना संविधान कळतं, ज्यांना लोकशाही कळते, ज्यांना 18 पगड जातीचे हक्क अधिकार कळतात, ओबीसी म्हणजे काय, ओबीसीचं रिझर्वेशन म्हणजे काय, का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, या गोष्टीचा अभ्यास करणारी नवीन पोरं जर कायद्याच्या सभागृहात येणार असतील तर जरांगेंना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे त्यांनी पाडापाडी कुणाचे पाडतायत? कुणाच्या मंत्रिमंडळातलं प्रतिनिधित्व आहे? कोण मुख्यमंत्री आहे? त्यामुळे पाडावं, खुशाल पाडावं. शुभेच्छा आहेत जरांगे पाटलांना आमच्या. एकीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, तुम्ही त्याला विरोध करताय. दुसरीकडे जरांगेंच्या आयुष्यावर किंवा या मराठा आरक्षणाचा जो लढा आहे याच्यावर सिनेमे येत आहेत. आजच आता एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे, त्याच्या आधी एक सिनेमा येऊन गेला. या सगळ्यातून पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी वाद निर्माण होतोय असं वाटतंय का महाराष्ट्रात? निश्चित वाटतंय, कारण हा नरेट सेट केला जातोय. आम्ही गरीब झालो आहोत, गावगाड्यात आमची लोक गरीब झालेत म्हणून ओबीसीचं आरक्षण मागणं आणि त्या बेकायदेशीर आंदोलनाची भलावना जर या चित्रपटांच्या माध्यमातून होणार असेल तर ते संविधानाला ठेच पोचवणारे कृत्य असतील. कारण जे बेकायदेशीर आहे, कुणीतरी झुंडशाहीच्या माध्यमातून खूप मोठा जुलूस काढला, बेकायदेशीर मागणी केली आणि त्याच्यावर चित्रपट यावा. सेन्सॉर बोर्डाला सुद्धा माझी विनंती आहे, संविधानिक तत्वांची जर पायमल्ली होणार असेल, आमच्या संविधानामधील प्रियांबल, सामाजिक न्यायाचं धोरण, रिझर्वेशन पॉलिसी, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन, म्हणजे या देशामध्ये काही लोकांना समानतेच्या पातळीवर घेण्यासाठी, त्यांना बढावा देण्यासाठी जर हे ओबीसी, SC, ST, VJNT असं आम्ही स्पेशली या लोकांसाठी जर आमचं संविधान काही करू पाहत असेल आणि त्याला जर तुम्ही बदनाम करणारा जर चित्रपट या महाराष्ट्रात येणार असेल तर तो संविधानाच्या मूलभूत तत्वांना छेद देणारा असेल. आम्ही ते चित्रपट पाहू आणि तसं जर काही वाटलं तर आम्ही या चित्रपटावरती ऑब्जेक्शन घेऊ, सेन्सॉर बोर्डाला विनंती करू की असे घटनेच्या मूलभूत तत्वांना हरताळ पासणारे, नॅरेट सेट करणारे जर काही चित्रपट येणार असतील तर त्यालाही आमचा विरोध राहील. तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? उपोषण सोडलं, त्यानंतर तुम्ही सातारा जिल्ह्याचाही दौरा केलात, आता संभाजीनगरचा दौरा करताय. पुढची दिशा एकंदरीत काय असणार? रविवारी आम्ही या महाराष्ट्रामध्ये प्रमुख लोकांची बैठक आमच्या संयोजन समितीने बोलवलेली आहे. तिथं आम्ही यामध्ये काही राजकीय नेत्यांचा सहभाग आहे का? राजकीय नेते नाही आहेत, सेकंड फळीतले
ओबीसीच्या हक्क अधिकारावर लढणारे कार्यकर्ते नेते तिथे येणार आहेत आणि आम्ही संवाद दौरा या महाराष्ट्रामध्ये काढणार आहोत आणि तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाईल आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसी VJNT SBC अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिमांमधल्या ओबीसींना एकत्र आणून ओबीसीची मोठ बांधण्याचा आणि ओबीसींच्या हक्क अधिकारावर जन आंदोलन उभं करण्याचा हा प्रयत्न असेल. नक्कीच. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील दौरा करत असताना दुसरीकडे आता आम्हीही ओबीसी समाजाची मोड बांधण्यासाठी दौरा करत असल्याचं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.